पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या ऊर्जा धोरणावर महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले। बावनकुळे म्हणाले की आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरावर परिणाम होत असून देशाने इथेनॉल सारख्या पर्यायांचा अधिक वापर केला तर परकीय चलनाचा खर्च कमी होऊन भारत आत्मनिर्भर बनेल। त्यांनी स्पष्ट केले की पंतप्रधानांनी कोणतीही गोष्ट बंद करण्याचे आवाहन केलेलं नसून केवळ काटकसर आणि सुज्ञ वापराचा संदेश दिलाय। स्वदेशी संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की महात्मा गांधींच्या विचारांशी सुसंगत असा हा दृष्टिकोन असून देशहितासाठी नागरिकांनी बचत आणि जबाबदारीने वापर करावा। दरम्यान स्थानिक राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी अमरावतीतील आगामी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। नशिबात असेल तर संधी उशिरा मिळू शकते पण थांबत नाही असंही त्यांनी नमूद केले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी काही आपल्याला अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या अमरावतीकरांकडून केल्या, देशाच्या जनतेकडून केल्या। खरं तर ही गोष्ट खरी आहे की आज आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळं डिझेल पेट्रोलमध्ये जी काही आता कटोती आणि एक परिणामकारक स्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये इथेनॉल हा पर्याय आता आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पेट्रोल डिझेलऐवजी इथेनॉल हे सबस्टिट्यूट आहे आणि ते सबस्टिट्यूट वापरून या ठिकाणी पेट्रोल डिझेलची कमीपणा पूर्ण करू शकतो आणि त्यामुळं यानंतरच्या पूर्ण व्हेकल्समध्ये 100% इथेनॉल जर आलं तर पेट्रोल डिझेल या ठिकाणी कमी होईल आणि आपल्या देशातला पैसा विदेशात जाणं हे कमी होईल। सोबतच माननीय पंतप्रधानांनी काल बोलताना तेल कमी वापरा, कारण ऑइल जर कमी वापरलं तर आपल्या देशाचा पैसा, शेवटी स्वदेशीची भूमिका आहे। महात्मा गांधीजींनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये स्वदेशी मांडलं, माननीय मोदीजींनी स्वदेशी स्वीकारलं। आपल्या अनादी काळापासून आपल्या पिढ्या सुद्धा स्वदेशीचा विचार करत आल्या। मग आज आपण हा विचार का करू शकत नाही की माननीय पंतप्रधान मोदीजींनी हे सांगितलं आहे की अवास्तवपणे आपल्या पेट्रोल डिझेल जे कामाला लागत आहे, जे काही टीका करणारे लोक आहेत त्यांना माझी एवढीच म्हणणं आहे की मोदीजींनी काही सरसकट बंद करा असं म्हटलं नाही आहे। मोदीजींनी एवढं म्हटलं आहे की 2 व्हेकलऐवजी एका व्हेकलनं होऊ शकतं का, 2 प्रवासाऐवजी एका प्रवासात भागू शकतं का, घरामध्ये 4-5 त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या भाज्या तयार करतो, काही भाज्या वाया जातात, त्यापेक्षा थोडी काटकसर करता येईल का। त्या ठिकाणी गर्भ श्रीमंत लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काही काही गोष्टी वापरतात, त्यांना त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल पैसा असल्यामुळे कुठेही आणू शकतात, पण त्या ठिकाणी त्यांना काही कटोती करता येईल का। या देशाच्या श्रीमंत माणसाकरता, गरीब माणसाकरता, सर्वांकरता त्यांनी सल्ला दिला। आणि एवढंच नाही, गॅसची जी टंचाई त्या ठिकाणी पुढच्या काळात होऊ शकतं त्यावर त्यांनी मार्गही सांगितला की आज बघा आपल्याकडे आपण एवढे समृद्ध आहे। नेरूळ पोलीस ठाणे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी नेरूळ पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या मोहिमेदरम्यान सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। शहराच्या प्रवेशद्वारावर नाकाबंदी लावून वाहन चालकांची तपासणी करण्यात आली। विशेषतः मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटना टाळण्यासाठी ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी देखील करण्यात आली। ही कारवाई अजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली। या मोहिमेमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा घटून फक्त 1.40 मीटर उरलेला आहे। पुढील आवर्तन येईपर्यंत पाणी पुरवण्यासाठी नगरपालिकेनं पाणी पुरवठा दर 3 दिवसांऐवजी आता 4 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। नमस्कार, मी मुख्याधिकारी येवला नगर परिषद। येत्या मंगळवारपासून शहरातील पाणी पुरवठा 3 दिवसाऐवजी 4 दिवसांनी होणार आहे। याच कारण असं की आता उन्हाळ्याचा जोर वाढलेला आहे, प्रस्तावित एल निनोचं संकट आहे, त्यामुळे पाण्याचं आवर्तन येण्यास उशीर लागू शकतो। त्यामुळे हा आपण निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी ही पाणी कपात जनरली एप्रिलमध्ये होते, यावेळेस आपण मेच्या मध्यावर घेतलेली। तसेच मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की स्वच्छ पिण्याचे पाणी नगरपालिकेचे जपून वापरावं, काटकसरीने वापरावं। रस्ता धुणे, गाड्या धुणे याकरता पिण्याचे पाणी वापरू नये। धन्यवाद। हरदडा ते पुसद या महत्त्वाच्या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पावसाळा तोंडावर आला असतानाही रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यामुळे भविष्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार अशी भीती व्यक्त केली जाते।
या पार्श्वभूमीवर ढाणकी इथं सर्वपक्षीय नेते, व्यापारी, नागरिक आणि वाहन चालकांच्या वतीनं तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे तब्बल 3 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। आंदोलनकर्त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय। नागरिकांनी रस्त्याच्या कामातील दिरंगाई, निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। अखेर संबंधित अभियंत्यांनी आंदोलनस्थळी येत रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।